जय भीम गाईस, तर स्वागत आहे तुमच्या आधीच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज मी चाललो आपल्या मामाच्या गावले। रस्त्यामध्ये भेटले आम्हाला वनीच्या बाया। इधर का पूरा रास्ता सुनसान है गाइस, और रास्ते में इतने सारे खड्डे हैं कि खड्डे में रास्ता है या रास्ते में खड्डा है समझ में नहीं आता है। मेरी मम्मी को देखो, भावाच्या घरी जायचं म्हणून लवकर लवकर चालत आहे। आणि हा एरिया पण तुम्ही सांगू शकता का हा कोणता गाव आहे म्हणून? माई आजी तर मस्त आपल्या मैत्रिणी सोबत गोष्टी सांगून राहिली आहे मैफिल जमून सानी। अरे बापरे, माझ्या मामाने तर लगेच सारा फोटो फ्रेम करून सानी सजवून ठेवलं नाही तर। मग हळूहळू सर्वच जण येणं चालू झाले। तर मला म्हणे एक स्पेशल चाय बनव म्हणे। तर मी बनवलो, ते पण एकदम कडू कडू। अबे साले, देखो गाइस, ये महफिल इधर बातें कर रही है और मैं इनके बीच में बोर हो रही हूँ। ये है मेरी आजी वर्षा भाई, ये पोड़ा बना रही है और मैं पोड़ा पका रही हूँ, क्योंकि हम आए हैं मामा के घर में पाउंचार खाने के लिए। पाउंचार खा के इतनी रात को ये सुनसान रास्ते से हम जा रहे हैं अपने घर। यहाँ पे वाघ आने का डर है गाइस, और देखो चारों तरफ कितनी अंधेरा अंधेरा है, और हमारे गाड़ी का लाइट भी डिम डिम चल रहा है। फिर हम आगे एक गाँव में, यहाँ पे देखो गाइस कितना बड़ा खड्डा है। खड्डा किधर गया रे माहित नाही, कोणी गेला तर पण होता। गावातले लोक रात्रीच्या वेळेस चौका चौकात बसून रहते गाइस, जैसे कि बुड्ढे बाबा जी। फिर हम आ गए बामनी में। तो बामनी से हमारे गांव की लाइट दिखती है और हमारे गांव से बामनी की दिखती है। अभी दिख नहीं रही है क्योंकि यहाँ पे बीच में झाड आ गए हैं। तसं तर आम्ही बामनीवरून पण आमच्या गावले जाऊ शकतो, पण ते फक्त दिवसाच्या वेळेस मुमकिन आहे, रात्रीच्या वेळेस नाही। म्हणून आम्हाला इथून आणखी 2 गावं पार करून सनी उमरेडला जाणं पडन, तिथून आपलं गावले। उमरेडमध्ये आल्यावर आम्हाला माहीत झालं की इथं गणपती विसर्जन आहे, कारण इथं लगेच सारे लोक जमा होते। पोलीसवाले भी होते लोकांच्या प्रोटेक्शनसाठी, आणि बाया पा ट्रिपल सीट चालल्या होत्या मस्त। मग का मी बी थांबलो रॅली पाहासाठी, तुम्ही बी पाहून घ्या हा घोडा किती मस्त नाचत आहे। हे लोक का बनले होते ते मला अजिबात नाही समजलं। जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। मग टाईम झाला होता म्हणून ढोल बोल काही वाजत नव्हते, पोलीसवाले वाजूच नाही देत होते, आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण आटली होती, म्हणून मी घरी आलो। तसं तर मी यावेळेस न प्लॅनिंग करता गणपती विसर्जन पाहासाठी गेलो होतो, नाही तर मी हर वेळेस प्लॅनिंग करून पण जात नाही। ह्या लोकांचे गाणे मला बहुत जास्त आवडले होते। तर आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।